महाराष्ट्राच्या सत्तेचा आणि प्रशासनाचा गाडा आज अचानक रुतल्याचं चित्र पाहायला मिळालं। राज्याच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज घुमला आणि तो म्हणजे जुनी पेन्शन आमच्या हक्काची। 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या एल्गारामुळे आज मंत्रालयापासून ते ग्रामीण भागातील चावडीपर्यंत अक्षरशः शुकशुकाट पसरल्याचं दिसलं। नेमकं काय घडलंय आजच्या या महासंपामध्ये पाहूयात या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। जुनी पेन्शन जुनी पेन्शन सर्व स्तरावरील रिक्त पदे सर्व स्तरावरील रिक्त पदे 17 लाख कर्मचाऱ्यांचा एल्गार, आरोग्य यंत्रणेचा श्वास रोखला, शासकीय कर्मचाऱ्यांची आरपारची लढाई। आज पहाटेपासूनच राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेची चाकं थांबली होती। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी तब्बल 17 लाख कर्मचारी रस्त्यावर उतरले होते। याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जनजीवनावर होताना दिसलाय। साध्या कारकून कचेरीपासून ते मोठ्या कार्यालयांपर्यंत सगळीकडे सामसूम पाहायला मिळाली। तर आम्ही शासनाला पूर्णपणे असहकार्य करणार, निवडणुकांच्या कामावर बहिष्कार करणार, विद्यार्थ्यांचं जर नुकसान झालं तर त्याला शासन जबाबदार अशा तऱ्हेची नोटीस आम्ही त्यांना देणार आहे आणि आंदोलन अधिक तीव्र करणार। संपूर्ण राज्यामध्ये 17 लाख कर्मचारी आणि शिक्षक सहभागी आहेत। कोल्हापूरमध्ये 65,000 शिक्षक आणि कर्मचारी सहभागी आहेत। सदर संपात सुमारे 17 लाख कर्मचारी राज्यातून सामील झालेले आहेत। या संपात आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की राज्य शासनाने 2024 मध्ये सुधारित पेन्शन योजनाचा GR काढलेला आहे, तथापि या सुधारित पेन्शन योजनेच्या अटी शर्ती काय आहेत, त्याची रचना कशी आहे, या गोष्टींची माहिती देणारी अधिकृत अधिसूचना अद्याप शासनाने काढलेली नाही, तर ती शासनाने लवकरात लवकर काढावी। या संपाची सर्वात भयावह झळ बसली ती आरोग्य व्यवस्थेला। मुंबईतील आशियाई, कीर्तीचं जे रुग्णालय असो वा ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, सगळीकडे परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी कामावर पाणी सोडलं। एकट्या जे समूहातील 3000 कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नियोजित शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्या। बाह्य रुग्ण विभागाचा डोलारा पूर्णपणे कोसळण्याची भीती निर्माण झाली असून गरीब रुग्णांचे प्रचंड हाल झालेत। केवळ पेन्शनच नाही तर 16 आक्रमक मागण्यांसाठी हा लढा सुरू आहे। यातील प्रमुख मागण्यांवर नजर टाकायची म्हटल्यास 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन द्या, रिक्त चतुर्थ श्रेणी पद सरळ सेवेनं कायम स्वरूपी भरा, पाल्यांना नोकरीत प्राधान्य आणि अनुकंप भरती विना अट करा, किमान 18,000 वेतन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना घाण काम भत्ता, सफाई कामगारांना हक्काचं घर आणि कॅशलेस वैद्यकीय सेवा। चर्चेमधून प्रश्न सुटावेत ही आमची इच्छा असते, परंतु शासनाला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तर वेळ नाहीच नाही, पण चर्चेमधून प्रश्न सोडण्यासाठी तर त्याहून वेळ नाहीये। आणि मग वारंवार निवेदनं देऊन जर शासन दुर्लक्ष करत असेल आणि कर्मचाऱ्यांमध्ये तर तीव्र भावना उठलेल्या होत्या, त्यामुळं हे आंदोलन आम्ही करत नसून शासनाने आमच्यावर लादलेलं। आजपासून राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। शासनाने ताबडतोब शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास हा बेमुदत संप संपणार नाही, अधिक उग्र स्वरूपामध्ये राज्यातील शिक्षक कर्मचारी हे आंदोलन उग्र करणार आहे। आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा प्रश्न असो व सफाई कामगारांच्या हक्कांच्या घरांचा मुद्दा, कर्मचाऱ्यांनी आपली पूर्ण शक्ती या आंदोलनात पणाला लावली। एकीकडे हक्काची पेन्शन आणि दुसरीकडे सरकारचा शिस्तीचा बडगा अशा कात्रीत प्रशासन अडकले। आता प्रश्न हाच आहे की लोकशाहीच्या या लढाईत सरकार नेमकी काय भूमिका घेतं। राज्यातील या संपाचं सावट सध्या तरी गडद होताना दिसत आहे। रुग्णालय सेवा विस्कळीत झाल्यानं सर्वसामान्यांचा संयम सुटत चाललाय। आता या सर्व घडामोडींनंतर काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।